आज बनवली होती मी बकऱ्याचा पाया आणि नक्की. तर आज शनिवार असूनही माझा नवरा सकाळी सकाळी उठून, त्याला सुट्टी आहे म्हणून, बकऱ्याचा पाया जाऊन घेऊन आला आणि मला म्हणाला, "श्यामली, मला उद्यापर्यंत पण वाट नाही बघायची आहे, मला आजच तू हे बनवून दे." आणि खरं तर तो 1-2 आठवड्यापासूनच माझ्या मागे लागला होता की "श्यामली, मला बकऱ्याचा पाया खायचा आहे, पाया खायचा आहे, पाया खायचा आहे." बरं चला म्हटलं, ठीक आहे, आज तुझी सुट्टी आहे तर तू जाऊन घेऊन ये, मी तुला नक्की बनवून देईन. आणि मग आज त्याने सकाळी सकाळी जाऊन तो पाया माझ्यासाठी घेऊन आला आणि ती बनवायची प्रोसिजर आता मी तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर हे मलाही खूप आवडतं आणि आता माझं बाळही 2 वर्षाचं झालं आहे. मी त्याला मटण आणि चिकनचं सूप आणि पीस मी नेहमी देते, पण हे मी पहिल्यांदा त्याला देणार आहे. तर मला थोडं असं हे पण वाटतं आहे की काय माहिती तो कसा रिॲक्ट करेल. पण तुम्हाला काय वाटतं की त्याला द्यायला पाहिजे की नाही पाहिजे? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे जो मी पाया बनवला ना, अशा प्रकारे तुम्हीही बनवून बघा. ज्यांना असं वाटतं ना की पाया तुप्पट लागतो, पाया खूप तेलकट बनतो, तो तसा बिलकुल बनत नाही. अक्षरशः 7 शिट्यांमध्ये तो पाया इतका सुंदर शिजला. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला नक्की सांगा.